सर्व देशाचं लक्ष आज होतं तेच आपण बघणार आहोत आजच्या 0 आवर मध्ये। स्थळ मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल। निमित्त इंडिया आघाडीची बैठक। लक्ष नरेंद्र मोदी आणि निशाणा साधत होते देशातील दिग्गज विरोधी नेते मंडळी। याच बैठकीचं विश्लेषण करायचं आहे। त्याचबरोबर पुढे आपण आणखी एक महत्त्वाची बातमीही पाहणार आहोत। आज जालना जिल्ह्यात झालेल्या एका लाठीचार्जची। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला। त्यानंतर राज्याच्या अनेक भागात त्याचे पडसाद उमटू लागले। राजकारणही तापलं, हेही आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सरिता कौशिक, तुमच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत। देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही महिने उरलेत। त्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच विरोधकांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींविरोधात आघाडीची स्थापनाही केली आहे। जुडेगा भारत जीतेगा इंडिया अशी टॅगलाईनच या विरोधी कॅम्पेनची आहे आणि नारा आहे मोदी हटाव देश बचाव। तुमच्यासारखेच आम्ही पण उत्सुक होतो हे ऐकायला की बैठकीत काय नक्की घडले। पण विरोधकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये मोदी विरोधच जास्त दिसला। हे तर होणेच, पण हे होत असतानाच बैठकीत कोणते कोणते निर्णय झाले, ही मंडळी नक्की कशी पुढे जाणार, कोण समन्वयक, काय असणार लोगो, कोणत्या चिन्हावर लढणार निवडणुका, अशा अनेक उत्तरांसाठी राजकारणात रस असणारी मंडळी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आतुरतेने थांबले होते। याकडेच नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर देशाचंही लक्ष लागलं होतं। पण दिग्गज नेत्यांनी मोदी विरोध दाखवला आणि पत्रकार परिषदेत नो क्वेश्चन्स म्हणत अनेक गोष्टी अनुत्तरित ठेवल्या। दुसरीकडे कळतंय की याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, तर काही निर्णयांची प्रतीक्षा आजही कायम आहे। मात्र आज 63 नेत्यांनी एकत्र येत कोणकोणते निर्णय घेतलेत ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी मीडिया सेंटरला जाऊयात। एकंदरीतच जर बघितलं तर इतकी दिग्गज नेते मंडळी आज मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये उपस्थित होती आणि या मंडळींनी आज बैठक तर केली। मात्र बैठकीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि त्या म्हणजे समन्वयक कोण आणि इंडियाचा लोगो काय असणार। त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा होता की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढत असताना इंडियाचे जे उमेदवार असणार ते इंडियाच्या लोगोवर लढणार की वेगवेगळ्या आपापल्या पक्षाच्याच लोगोवर लढणार। अनेक प्रश्न खरं तर लोकांच्या मनात होती आणि त्या पक्षांची त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आज मिळतील अशी अपेक्षा होती। इंडियामध्ये मात्र काही ठराव घेण्यात आले आजच्या बैठकीमध्ये आणि पहिला ठराव आहे लोकसभेच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असा निर्णय झाला। लवकरात लवकर राज्यनिहाय जागा वाटपावर तोडगा काढणार असंही ठरलं। देशाच्या विविध भागांमध्ये लवकरच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक रॅली आयोजित करणार। विविध भाषांमध्ये जुडेगा भारत जीतेगा भारत थीमद्वारे संवाद साधणार आणि माध्यम धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प सुद्धा इथं केला गेला। इंडिया आघाडीचा हाच कार्यक्रम राबवण्यासाठी एक समिती स्थापन केली।
तीही पाहण्यासाठी आपण पुन्हा आपल्या मीडिया सेंटरला जाऊयात. खरं तर समन्वयक कोण ह्याची अपेक्षा होती, मात्र ही समन्वय समिती आज मिळाली. या समन्वय समितीमध्ये आहेत काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, डीएमकेचे टी.आर. बालू, शिवसेनेचे संजय राऊत, सीपीआयचे डी. राजा, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, जेडीयूचे ललन सिंह, आपचे राघव चड्ढा, जेएमएमचे हेमंत सोरेन, सपाचे जावेद अली खान, एनसीचे नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती. ही मंडळी आहे समन्वय समितीची. ठराव झाला, समन्वय समितीची स्थापना झाली. मात्र सर्वात मोठा प्रश्न आजही कायम आहे की 28 पक्षाच्या आघाडीचं नेतृत्व नक्की कोण करणार, कोण देशव्यापी नेतृत्व म्हणून समोर येणार, कोण होणार या आघाडीचा संयोजक, हा प्रश्न उपस्थित झाला. मात्र बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या सभेत सगळ्याच पक्षांनी लवकरच इंडियाचा संयोजक बनवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सगळ्यांनाच वाटलं होतं की या बैठकीत संयोजकाची निवड केली जाईल. मात्र तसं झालं नाही. तेच बहुअपेक्षित इंडिया आघाडीच्या लोगोबद्दलही झालं. आज ज्या लोगोचे अनावरण होणार होते तेही झाले नाही. त्यावरच होता आमचा आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, इंडिया आघाडीने लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? एकमताचा अभाव की नव्या पक्षांसाठी वेटिंग? हे दोन पर्याय तुमच्या समोर होते आणि तुम्हाला याचं उत्तर सांगायचं होतं. याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या बैठकीत जाऊयात. इंडिया आघाडी ही मुळात भाजप विरोधापेक्षाही मोदी विरोधासाठीच बनवण्यात आली आहे. दुपारी 3:30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, सीताराम येचुरी, राहुल गांधीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उत्तरांच्या ऐवजी छोटेखानी भाषण करत प्रेसचा मात्र हिरमोड केला. 10 भाषणं आणि निशाणा 1 पाहूयात. जो इंडिया अलायंस है, ये अलायंस कुछ चंद 26, 27, 28 केवल पार्टियों का अलायंस नहीं है. ये इंडिया अलायंस इस देश के 140 करोड़ लोगों का अलायंस है. और ये लोग एक साथ आए हैं, देश के लोग इकट्ठे हो रहे हैं और बहुत बड़ी संख्या में लोग इकट्ठे हो रहे हैं. और देश के लोग इकट्ठे हो रहे हैं 21वीं सदी के भारत का निर्माण करने के लिए कि हम रहेंगे और मोदी जी को हटा के ही हम दम लेंगे हम लोग. इसलिए हम लोगों ने संकल्प लिया है बिल्कुल. और सुन ले मोदी जी, अब आप समझ लेना कि पहले से मैं आपसे लड़ते आ रहा हूँ, गुजरात के युद्ध के लड़ाई राइट के समय से. सेशन में 2 महत्वपूर्ण बातें डिसाइड की गई. पहले कि एक कोऑर्डिनेशन कमेटी होगी और दूसरी कि जल्दी से जल्दी जो सीट शेयरिंग का मामला है उसको हम डिस्कस करके उसमें हम रेजोल्यूशन निकाल देंगे. जो नेता हैं, जो पार्टीज़ हैं, वो हिंदुस्तान के 60% लोगों को रिप्रेजेंट करती हैं. और अगर हम एक साथ मिल के चुनाव लड़ेंगे तो बीजेपी चुनाव जीत ही नहीं सकती है. और मुझे बहुत खुशी हो रही है कि जो हमारी पार्टीज़ हैं, जो हमारे नेता हैं, उनके बीच में जो रैपोर है, जो फ्लेक्सिबिलिटी है,
वो गहरी होती जा रही है। हम सारे लोगों ने तय किया है कि आने वाले चुनाव में हम तानाशाही के खिलाफ लड़ेंगे, हम जितने सारे जुमलेबाज हैं उनके खिलाफ लड़ेंगे, हम भ्रष्टाचार के खिलाफ लड़ेंगे। और एक बात मैं जरूर बताना चाहता हूं कि हम मित्र परिवारवाद के खिलाफ भी जरूर लड़ेंगे। उन्होंने तो हमेशा मोदी जी झूठ बोलते ही रहते हैं, लेकिन लोग उनको सच समझते हैं। लेकिन अभी भी मराठी में एक कहावत है, खोटं बोला पण रेटून बोला, तो ऐसा उनका है। इसीलिए सब झूठ बोलते जाते हैं, लोगों में भ्रम डालते हैं, तो वो सबको हमको एक्सपोज करना है, हम करते रहेंगे। कोई भी दूसरे की बात कम छपता है और ज्यादातर उन्हीं की बात छपते रहती है। कितना काम पहले हुआ है, अलग अलग राज्यों ने कितना काम किया है दूसरे पार्टियों ने, उसका कम छपता है। ये कम करते हैं और ज्यादा छपता रहता है। तभी तो आप लोगों पर कब्जा न है जी, तब तो उपाय है। और जब एक बार उनसे मुक्ति मिलेगी तो आप सब प्रेस वाले आजाद होइएगा और जो आपको उचित लगेगा वही लिखिएगा और वही बोलिएगा। ये बहुत जरूरी है। इंडिया आघाडी संयोजक देऊ शकणार नाही, कारण त्यांच्यात एकमत होऊ शकणार नाही, असे मत 0 अवरमध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले होते। आणि आज अपेक्षित असूनही समन्वयकाचे नाव घोषित झाले नाही। ही आघाडी टिकणार नाही, कारण जागा वाटपावरून एकमत होऊ शकणार नाही, अशी ही टीका सर्वच महायुतीचे नेते करत आहेत। पण इंडिया आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या भाषणात एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा तिढा सर्वात आधी सोडवणार, कारण इंडिया आघाडी समोर हाच सर्वात मोठा तिढा असणार आहे। त्यासाठी सर्वात मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला। लोकसभेत एकास एक उमेदवार देण्याचा कार्यक्रम आखला गेलाय। हा कार्यक्रम इंडिया आघाडीला फायदेशीर ठरू शकतो, ते जाणून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांचा अभ्यास करावा लागेल। काही महिन्यांपूर्वी कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। त्याचा निकाल महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही। मात्र याच निवडणुकाचा पॅटर्न इंडिया आघाडीच्या एकास एक कार्यक्रमात दिसून आलाय। कोणता आहे हा पॅटर्न आणि त्यातून इंडिया आघाडीला खरंच यश मिळेल का? पाहुयात टीम 0 आवरचा हा रिसर्च रिपोर्ट। आपको सुना जा रहा है क्या? इंडिया आघाडीला महाराष्ट्रच दिशा दाखवणार। आधी महाविकास आघाडीच्या धर्तीवर इंडियाची निर्मिती आणि आता लोकसभेसाठी सुद्धा महाराष्ट्राच्या कसबा पॅटर्नचा फॉर्म्युला। ही दुरंगी लढत्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता। कसबा पॅटर्न आहे काय? तर जेव्हा कसबा मतदारसंघातनं विधानसभेची पोटनिवडणूक लागली, तेव्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ निवडणूक झाली। महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी एकच उमेदवार दिला आणि जवळपास 3 दशकं भाजपच्या राहिलेल्या मतदारसंघात चुरशीची लढत झाली आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11,000 मतांनी विजयी झाले। खरं तर गेल्या 3 निवडणुकांमध्ये कसब्यात कधीही अशी आघाडी झालेली नव्हती। त्यामुळे 1995 सालापासून ते 2023 पर्यंत भाजपचाच आमदार या मतदारसंघातनं निवडून आला। मात्र यावेळी तीनही पक्षांनी आपल्या मतांचं विभाजन टाळलं, एकत्रित निवडणूक लढवली आणि इतिहास घडला। जर हाच कसबा पॅटर्न फॉलो केला नाही तर काय होऊ शकतं, याचा अंदाज त्या पोटनिवडणुकीतून आला। कसबा सोबतच पिंपरी चिंचवडमध्ये ही पोटनिवडणूक होती। तिथे मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अशी निवडणूक झाली। महाविकास आघाडीतल्या बंडखोरीचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला। इथे विजयी झालेल्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप
यांना 1,35,602 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना 99,435 मतं पडली आणि महत्वाची ठरली महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना मिळालेली मतं. ती मतं होती 44,082. जर ही बंडखोरी झाली नसती तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटेंना 1,43,517 मतं पडली असती आणि अर्थातच महाविकास आघाडीचा उमेदवार इथेही जिंकला असता. पण अर्थात तसं झालं नाही. पण या निवडणुकांनंतर कसबा पॅटर्नद्वारे भाजपला मात दिली जाऊ शकते हाच संदेश देशात गेला आणि बहुधा हाच पॅटर्न इंडिया आघाडी वापरेल असं स्पष्ट होत आहे. एकाच एक उमेदवार, त्यासाठी देशभरातील जवळपास 450 जागा निश्चित झाल्याचं कळत आहे. याच जागांवर 2019चा निकाल गृहीत धरत जागा वाटपासाठी रनरअप फॉर्म्युला समोर आल्याचं कळत आहे. म्हणजे ज्या पक्षाचा खासदार ती जागा त्या पक्षाला मिळेल, तर ज्या जागांवर गेल्या वेळेला ज्या राजकीय पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली होती तीही जागा तोच पक्ष लढवेल. उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेसनं 2019 साली 422 जागांवरती निवडणूक लढली. त्यापैकी 52 ठिकाणी त्यांनी विजय मिळवला, तर 209 जागी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती. अशा एकूण 261 जागा काँग्रेसच्या वाट्याला येतील. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 41 जागा, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 36 जागा, बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला 17 जागा, तर एकही खासदार नसलेल्या लालू यादव यांच्या आरजेडीला 19 जागा मिळू शकतात. कारण 2019 साली त्यांचे 19 उमेदवार दुसऱ्या स्थानावरती होते. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले, तर 3 ठिकाणी शिवसेना दुसऱ्या स्थानावर राहिली. राष्ट्रवादीचे 4 खासदार विजयी झाले, तर 15 जागी राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. म्हणजेच काय, तर शिवसेनेला 21 आणि राष्ट्रवादीला 19 जागा मिळतील. याच गणितानुसार काँग्रेसला मात्र फक्त 8 जागा मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल सारख्या बड्या राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेसच्या वाट्याला जागा फारच कमी असतील. सोबतच आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षासह पीडीपी सारख्या पक्षांनाही कमीच जागा वाट्याला येतील. त्यामुळे एकाच एक उमेदवाराचा पॅटर्न राबवायचा असेल तर काँग्रेससह अनेक पक्षांना मोठी तडजोड करावी लागेल आणि हे असेल इंडिया आघाडी समोरचं सर्वात मोठं आव्हान. त्याच आव्हानाला हे 28 पक्ष तोंड कसं देणार आहेत हे अवघ्या काही महिन्यात स्पष्ट होईल. 0 ओव्हर एबीपी माझा. त्यामुळे आता काँग्रेस किती जागांवर बलिदान देणार, किती जागा सोडणार हेही पाहावं लागेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसनं आजपर्यंत कधीही लोकसभा निवडणुकांमध्ये 400 पेक्षा कमी जागा लढवल्या नाहीयेत. त्यामुळे जर रनरअप फॉर्म्युला लागू झाला तर काँग्रेसला जवळपास 260 जागाच मिळतील. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या 8 जागा असतील. हे सगळं काँग्रेस मान्य करणार का? 2019 साली लोकसभा निवडणुकीत 190 जागांवर भाजप आणि काँग्रेस आमने सामने लढत होते. त्यापैकी फक्त 14 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता, तर 176 ठिकाणी भाजप जिंकलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस 400 पेक्षा कमी जागा लढणार का हे पाहावं लागेल. आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीनं लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? फेसबुकवर ही प्रतिक्रिया आहे खंडू जमादार यांची. असं काहीतरी करा जे सगळेच विरोधात राहतील. वा मोदीजी, मानलं तुम्हाला. फेसबुकवरून प्रतीक कवठेकर, सख्या भावाभावांचं पटेना आणि या सगळ्यांनाच कधी पटायचं. संदीप चालके फेसबुकवरून, आणखी नवीन पक्ष येऊ शकतात म्हणून लोगो अनावरण लांबलं असेल. फेसबुकवरूनच संतोष पाटील, नवीन पक्षांसाठी वेटिंग तसेच तयार होणाऱ्या लोगोच्या माध्यमातून इंडिया आघाडीची एकच विचारसरणी आहे हे दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमोद काळे फेसबुकवरून, लोगो किंवा संयोजक ठरवताना आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता ओळखून आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.
इंस्टाग्रामवरची ही प्रतिक्रिया आहे स्वप्नील वर्तकची. एक मोदींना हरवायला 28 पक्ष एकत्र येतात, यातच ताकद समजते मोदींची. पण प्रफुल्ल यूट्यूबवरून इंडिया आघाडी म्हणून लोगो असला पाहिजे, परंतु त्याला जास्त हायलाईट करू नये, कारण विविध पक्षांचे त्यांचे स्वतःचे चिन्ह आहे. महाराष्ट्राचं मत पाहिल्यानंतर वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरचा कौल जाणून घेण्यासाठी, आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जसं तुम्ही बघितलं तसा आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीनं लोगो अनावरण पुढे ढकललं, तुम्हाला कारण काय वाटतं? एकूण मतं 37,000 आहेत ट्विटरवर, आणि 66% लोकांचं म्हणणं आहे की नव्या पक्षांसाठी वेटिंग आहे, तर 34% लोकांचं म्हणणं आहे की एक मताचा अभाव हे कारण आहे. ट्विटरवर एकूण 1000 मतं या प्रश्नाला पडली आहे. त्यात 56% लोकांनी नव्या पक्षांसाठी वेटिंग म्हटलंय, तर 44% लोकांचं म्हणणं आहे एक मताचा अभाव. मोदी हटाव देश बचाव, विरोधकांचा संदेश स्पष्ट आहे. विरोधकांचा लढतही स्पष्ट आहे. त्यासाठी 28 पक्षांनी आज तरी कंबर कसली आहे. पण त्यांच्या आजच्या पत्रकातील एक ओळ सांगते, हम इंडिया के सभी दल जहां तक संभव हो सके आगामी लोकसभा चुनाव एक साथ मिलकर लड़ने का संकल्प लेते हैं. यामध्ये सर्वात महत्वाचं वाक्य आहे, जहां तक संभव हो सके. हेच भाजपच्या सगळ्याच नेत्यांचं म्हणणं आहे की ही आघाडी शेवटपर्यंत टिकणार नाही. असं असलं तरी पाटण्यात 14 पक्ष होते, बंगळुरात 26 पक्ष एकत्र आले, आणि आज मुंबईत 28 पक्ष झालेत. त्यामुळे विरोधकांना तरी विश्वास आहे की निवडणुकांपर्यंत अनेक पक्ष आणखी जोडले जातील. अर्थात त्यासाठी मोदी विरोधकांच्या अनेक बैठका व्हाव्या लागतील. पण प्रश्न पुन्हा तेच, 2024च्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा चेहरा कोण असणार? नुसते काँग्रेसलाच नव्हे तर इतरही पक्षांवर अनेक ठिकाणी आपला पक्ष वाढवण्याच्या ऐवजी आघाडीला झुकतं माप द्यावं लागेल. ते सगळे नेते आणि पक्ष खरंच करू शकतील का? खरंच सर्वांचा मोदी विरोध हा तितकाच तीव्र आहे का? आज न घोषित होऊ शकलेला संयोजक आणि न दिलेला लोगो याचं मात्र राजकीय भांडवल विरोधकांनी करणं सुरू केलंय. तुर्तास वेळ झालीय एका छोट्या ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी देशात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या चर्चेची. ही चर्चा आहे वन नेशन वन इलेक्शनची आणि इंडिया आघाडीतून त्याला आलेल्या प्रतिक्रियांची. आता वेळ झालीये देशासंबंधीची आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी पाहण्याची. बातमी आहे वन नेशन वन इलेक्शन बाबत. जर तुम्हाला वाटत असेल की याचा तुमच्या आयुष्याशी काय संबंध, तर मात्र गल्लत करत आहात. ते का हे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच. 18 ते 22 सप्टेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवल्याची घोषणा सरकारनं केली, आणि या अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक आणलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली. या विषयावर सर्व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा स्थापन केली गेली. त्यामुळे हा मुद्दा सर्वांनीच गांभीर्यानं घेतला. खरं तर वन नेशन वन इलेक्शनसाठी मोदी सरकार सुरुवातीपासून आग्रही आहे. याला कारण वाढता खर्च आणि प्रशासनावरील ताण हे दिलं जात असलं तरी राजकीय कारण सुद्धा आहेच. नरेंद्र मोदींच्या देश पातळीवरील प्रतिमेचा राज्यातील निवडणुकीतही जमेल तितका फायदा होईल असं भाजपला वाटत असणार, आणि त्यामुळेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्येही सरळ सरळ 2 गट पडलेले दिसत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या जागेवरूनही यावर प्रतिक्रिया आल्यात. मतदात्यातही यावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे याच मुद्द्यावरून आम्ही जनतेचं मत जाणून घेण्यासाठी विचारला होता एक प्रश्न. तो आपण बघूया आपल्या पोल सेंटरला.
आजचा आपला दुसरा प्रश्न होता, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? तुम्हाला तुमचं मत द्यायचं होतं होय किंवा नाही. सगळ्या देशाचं लक्ष मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लागलेलं असताना मोदी सरकारने पावसाळी अधिवेशन संपल्याच्या 15 दिवसाच्या आत विशेष सत्र का बोलवलं याची चर्चा सुरू झाली. 2024च्या लोकसभा मुदतपूर्व घेणार का की आणखी कुठला मास्टर स्ट्रोक असणार याचे आडाखे बांधणं सुरू झालंय. वन नेशन वन इलेक्शन विधेयकाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. एक देश एक निवडणूक ही नक्की काय संकल्पना आहे आणि तिच्याबद्दल दोन्ही बाजूंची काय मतं आहेत पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. आपल्या देशात कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या निवडणुका सुरूच असतात. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष सतत इलेक्शन मोडमध्ये असतात. त्याचा फटका विकास कामांना बसतोच. त्यातून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुढे आली. एक देश एक निवडणूक म्हणजे देशात एकाच वेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. त्यामुळे उरलेले 4-4.5 वर्ष राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या कामांना देता येतील अशी अपेक्षा आहे. ये जो भी आदरणीय प्रधानमंत्री जी केंद्र सरकार अभी तक जो निर्णय लिए हैं, लोगों के हित के निर्णय लिए हैं, लोगों के फायदे के निर्णय लिए, इसलिए तो देश की तरक्की हो रही है और इसलिए ये इसका भी हम स्वागत करते हैं. एकीकडे मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होतो, दुसरीकडे सगळी प्रोसेस जी आहे रिफॉर्म्सची तीही डिरेल होते आणि लोकांना देखील मला असं वाटतं सातत्याने त्या इलेक्शनला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना या देशाच्या हिताची आहे. जसं वन नेशन वन टॅक्स तसं वन नेशन वन इलेक्शन ह्याची नितांत गरज देशाला आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्पष्ट. एकंदरीतच भाजप सरकारच्या अजेंड्यावर जे काही मुद्दे आहेत त्यात वन रँक वन पेन्शन, वन नेशन वन टॅक्स आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला वन नेशन वन लॉ असंही म्हटलं जातं. तसंच हा अजून एक वन नेशन वन इलेक्शन. प्रशासन आणि पैसा एकच निवडणूक झाली तर सततचा या दोन्हीवरचा ताण कमी होईल ही भावना. आत्ताच हा मुद्दा घेण्याचं एक कारण म्हणजे 2024 या वर्षात लोकसभेची निवडणूक आहे आणि तब्बल 11 राज्यांच्या निवडणुका आहेत. या वर्षी अखेरीस मिझोराममध्ये, 2024च्या जानेवारी महिन्यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जूनमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा ही राज्य निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली आहे. मात्र विरोधकांनी यावर टीका केली आहे. दबावाखाली काम करणारे इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही. त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे राजकीय फंडे आहेत. आपण घाबरलेला आहात इंडिया आघाडीच्या या ताकदीला. ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मेसेज जातो आहे, जी विरोधकांची ताकद एकजुटती आहे, त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा हा त्याचाच एक भाग आहे. हुकुमशाह नरेंद्र मोदीजीने, हुकुमशाह अमित शहाने आणि भाजप सरकारने केलेलं आहे. त्यांना प्रत्येक राज्यातनं ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या जनतेने जबाब दिलेला आहे आणि म्हणून घाबरून हा सगळा प्रकार ते करत आहेत. 2024 साली मुदत संपणाऱ्या 11 राज्यांमध्ये आणखी काही राज्यांची भर पडू शकते. ती राज्य 2027 साली मुदत संपणारे भाजप शासित गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड असू शकतात. या सगळ्या राज्यांनी साथ दिली तर एक देश एक निवडणुकीची रंगीत तालीम 24 मध्ये पाहायला मिळू शकते. वन नेशन वन इलेक्शन ही जी भूमिका आहे, ही भूमिका संविधानाने मान्य केलेली आहे. संविधान ज्या वेळेला 26 जानेवारी 50 लागू करण्यात आलं होतं आणि पहिली निवडणूक 1952 झालेली होती. त्यावेळेपासून लोकसभा आणि विधानसभा या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुका एकत्रित घ्यायच्या अशाच पद्धतीची भूमिका संविधानाची होती आणि आहे. परंतु खर्च वाचवायचा असेल आणि लोकांच्या विकासासाठी तो पैसा खर्च करायचा असेल, वन नेशन वन इलेक्शन ही जी भूमिका मान्य नरेंद्र मोदींची आहे त्याला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. आता त्यांच्याकडे काही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्याच्यामुळे वन नेशन
वन इलेक्शन हा नवीन मुद्दा करून ते इलेक्शनला कदाचित जाण्याचा प्रयत्न करत असतील. याचा फायदा होईल का फटका बसेल भाजपला, काय वाटतं एकंदर? काही त्यांनी केलं तरी ह्यावेळेस फटकाच आहे. अपवाद वगळता 1967 पर्यंत भारतात वन नेशन वन इलेक्शनच व्हायचं. मात्र 1968, 1969 साली काही राज्यात विधानसभा आणि 1970 साली लोकसभा बरखास्त करण्याची वेळ आली. त्यानंतर एक देश एक निवडणूक तत्व मागे पडलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत. निवडणुकीमुळे सतत गलिच्छ राजकारण सुरू राहतं. त्याला सामान्य जनताही कंटाळली आहे. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव 5 वर्षात एकदाच होऊन गेला तर सामान्य भारतीयांचा त्याला पाठिंबा असेल. 0 अवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. हा प्रश्न फक्त राजकीय पक्षांपुरता नाहीये. याचे बरे वाईट दीर्घकालीन परिणाम तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मतदारांवर होणार आहेत. त्यामुळेच तुमचं मत महत्त्वाचं आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आम्ही 0 अवरमध्ये विचारला होता प्रश्न. त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला जो प्रश्न होता दुसरा, तो होता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? कृणाल मनोज पवार यांची प्रतिक्रिया आहे ट्विटरवरून. राज्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? तसं बघायला गेलं तर देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सध्या राज्याच्या कामकाजात केंद्र नाक खुपसत आहे असं दिसतं. ट्विटरवरून श्रीकांत गुल्हाणे, लोकसभा, विधानसभा, मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत, झेडपी, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा सर्व निवडणुका एकत्र घ्यायला हव्यात. ट्विटरवरून अनिल उगळे, करदात्यांचा पैसा वाचेल. फेसबुकवरून संदीप मुसळे, खर्च आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळेच्या मेहनतीत आणि नियोजनात आणि त्याच पैशात निवडणुका होतील. फेसबुकवरून संदीप खिल्लार, राज्याचे आणि केंद्राचे प्रश्न वेगळे असतात, निवडणुका वेगळ्या व्हायला हव्या. फेसबुकवरून अर्जुन माने, नको सगळा गोंधळ होईल. सरकारने विधेयक आणलं तरी त्यात कायदेशीर अडचणी काय असतील? घटनेत काही सुधारणा कराव्या लागतील का? आपल्या देशातील राजकीय प्रशासकीय यंत्रणांचा अनुभव बघता काही पेच निर्माण होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा यांच्याकडून. गिल्डाजी हे आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. जुगल किशोर गिल्डाजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 अवरमध्ये. आपल्याला माहिती आहे की वन नेशन वन इलेक्शन याची चर्चा सुरू झालेली आहे आणि हे जर करायचं असेल देशात तर संविधानात बदल करावा लागणार आहे का? हो, यासाठी संविधानात बदल करणं आवश्यक आहे आणि तो बदल कायद्याच्या कलम 368 नुसार करावा लागेल आणि त्याकरता हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची 2/3 बहुमताने तो पारित करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर राज्यांच्या म्हणजे सर्व राज्यांच्या पैकी अर्ध्या विधानसभांनी त्या निर्णयाला संमती दिली तरच ते होऊ शकतं. म्हणजे शेवटी हा निर्णय घेऊन राज्यांकडे सुद्धा जावं लागणार आहे. हो, खरं तर ही जी कारण की घटनेप्रमाणे ते आवश्यक आहे. नक्कीच. गिल्डाजी, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आता कोविंद यांच्या अध्यक्षतेत जी काही एक अभ्यास ते करत आहेत त्याला किती वेळ लागू शकतो? त्याला जास्त वेळ लागण्याचं कारण नाही, कारण की या विषयावर बराच उहापोह आधी झालेला आहे. 1983 साली न्यायमूर्ती BP जीवन रेड्डी यांच्या विधी आयोगाने सुद्धा असा अहवाल दिला की एक देश एक निवडणूक होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याकरता बराच मोठा अहवाल त्यांनी दिला, पण त्यावर काही होऊ शकलं नाही. नंतर 1988 साली इलेक्शन कमिशन 83 साली इलेक्शन कमिशननी सुद्धा हा असा अहवाल दिला आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनकडनं कारवाई होऊ शकली नाही.
कारण की पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्ष या विषयावर एकत्र नव्हते. आणि त्यानंतर 1999 सालीसुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला आणि विधी आयोगाने हे परत म्हटलं की एक देश एक निवडणूक होणं हे गरजेचं आहे, कारण की याच्यात पैसा वाचेल आणि विधायक कामांकरता तो पैसा उपयोगी पडेल. पण त्यावेळेलाही ते होऊ शकलं नाही. पण आता 2018 साली न्यायमूर्ती डॉक्टर बलबीर सिंग चव्हाण यांच्या विधी आयोगाने सुद्धा म्हटलं की एक देश एक निवडणूक होण्याकरता हे फार महत्त्वाचं आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशात हे अत्यंत आवश्यक आहे असे अहवाल गिल्डाजी, एक माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यातच निवडणुकांचा बार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. ही एकदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती पूर्ण होईस्तोवर ह्या सगळ्या राज्यातील निवडणुकांना स्थगिती देण्यात येईल का? नाही, त्याकरता स्थगिती म्हणजे त्याकरता आर्टिकल 356चा वापर हे राष्ट्रपती करू शकतात आणि त्याची मुदत ते वाढवू शकतात. आणि मुदत वाढवल्यानंतर या सगळ्या राज्यांच्या निवडणुका 5 राज्यांच्या निवडणुका इतर राज्यांसोबत होऊ शकतात आणि लोकसभेसोबत होऊ शकतात. धन्यवाद गिल्डाजी, आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आज आमच्या दर्शकांबरोबर शेअर केली. नक्कीच या प्रश्नाला घेऊन अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते आणि तुमच्याकडनं त्याची बरीच उत्तरं मिळाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. या चर्चेनंतर जाऊयात पोल सेंटरमध्ये. या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहूयात. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? एकूण 35,000 मतं यूट्यूबवर पडली होती. 65% मतदार म्हणतात होय आणि 35% म्हणत आहेत नाही. आता बघूया ट्विटरचा कौल. 56% लोक म्हणतात होय तर 44% लोक म्हणतात नाही. हा ट्विटरचा कौल. एक देश एक निवडणूक ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आतापर्यंत 3 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही 4थी समिती आहे. ज्या वेगानं हालचाली होत आहेत ते बघता 18 तारखेचं संसदेचं विशेष सत्र सुरू होण्याच्या आधीच ही समिती आपला अहवाल देण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशात सतत निवडणुका असल्यामुळे मतदार सुद्धा घराबाहेर पडायला फारसा उत्सुक नसतो. एकाच वेळी या 2 मोठ्या निवडणुका झाल्या तर मतदानाचा टक्का वाढू शकतो असं लॉ कमिशनचा अहवाल सांगतो. एकत्र निवडणुका झाल्या तर स्थानिक मुद्दे बाजूला पडतील आणि लोक देश पातळीवरील चित्र बघून मतदान देतील अशीही शक्यता किंवा भीती अनेकांना वाटते. त्यामुळे मोदींच्या चेहऱ्यावर जिंकायची सवय लागलेल्या भाजपला वन नेशन वन इलेक्शन हवं आहे तर इंडिया आघाडी याच्या विरोधात आहे. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव मानला जातो. मतदानाला आपण सर्वात मोठा अधिकार मानतो. पण यासोबतच हा जगातील सर्वात मोठा खर्चिक इव्हेंट सुद्धा आहे. 2014 साली लोकसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं 3,870 कोटी रुपये खर्च केला होता. हा आकडा मोठा वाटत असला तरी प्रत्येक मतदारामागे हा खर्च येतो फक्त 46 रुपये. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाच खर्च होता फक्त 10 कोटी रुपये म्हणजे प्रति मतदार केवळ 6 पैसे. 2019 साली 55 ते 60 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च झाले असा अंदाज आहे. 1998 साली हाच खर्च होता 9 ते 10 हजार रुपये. आता विचार हा करायचा आहे की जेव्हा राजकीय पक्ष एवढा अवाढव्य खर्च करतात तेव्हा तो वसूल करण्याची काहीतरी सोय असणारच. म्हणजे एकीकडे शासनाचा पैसा तर खर्च होतच असतो, दुसरीकडे याच्या कितीतरी पटी जास्तीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा सुद्धा खर्च होत असतो. आपलं मत या विषयावर पक्क करत असताना
हा विचार सुद्धा आपल्याला करायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.